विद्यार्थी मित्रांनो, सेशन नंबर 19 मध्ये आपल्या सरांचं स्वागत आहे। तर पाहूया लॅबवर मध्ये सुरुवातीला सेल्फ पाथ लर्निंग स्टार्ट करूया। यामध्ये 5 क्वेश्चन आहे। पहिला क्वेश्चन स्टार्ट करूया। While proofreading your report in MS Word, you decide to check for grammar errors to enhance its overall quality. Which of the following steps should you take to initiate a grammar check? तर याचा आन्सर आहे नेव्हिगेट टू रिव्ह्यू टॅब, क्लिक ऑन स्पेलिंग अँड ग्रामर। Then second question आहे when Microsoft Word detect potential grammar errors, what does it typically do? तर याचा आन्सर आहे highlights the error with a red wavy lines। त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे What is the purpose of setting a password when using restrict editing option? तर यामधलं उत्तर करेक्ट आन्सर आहे टू कंट्रोल ॲक्सेस टू रेस्ट्रिक्ट एडिटिंग फीचर्स। थर्ड नंबरचं सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे। त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे when working on a document with handwritten notes, which option helps to review the content without seeing the ink annotation? तर याचा आन्सर आहे पहिल्या नंबरचं हाइड इंक। त्यानंतर फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे check the images and identify which of the following option will help you add a new comment to a text in your MS Word फाइल। तर फिफ्थ याचं करेक्ट आन्सर आहे बी, सेकंड नंबर। तर अशा प्रकारे आपले सेल्फ पाथ लर्निंगचे क्वेश्चन्स आपल्याला इथे एंड करायचे आहे। त्यानंतर पाहूया नॉलेज चेक मध्ये टोटल क्वेश्चन्स आहे 10। पहिला क्वेश्चन स्टार्ट करूया आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग इमेज रिप्रेझेंट्स अ बुकमार्क। तर त्याचं आन्सर आहे हे जे पिक्चर दिसत आहे याच्यामध्ये पहिला नंबरचं। त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज यूज टू मेक अन इमेज अपीयर बिगर। तर याचा आन्सर आहे झूमिंग। थर्ड नंबरचा आहे टू सेंड अन ऑब्जेक्ट बिहाइंड द टेक्स्ट, व्हॉट ऑप्शन विल यू क्लिक ऑन? तर याचा आन्सर आहे टेक्स्ट बिहाइंड, सेंड बिहाइंड टेक्स्ट। त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग फीचर्स विल यू यूज टू कलर द बॉर्डर्स ऑफ ए बुकमार्क? याच्यामध्ये बॉर्डर पेंटर थर्ड नंबरचं। त्यानंतर फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे युअर फ्रेंड्स वॉन्ट टू डिझाइन बुकमार्क्स इन MS Word, हेल्प हिम आयडेंटिफाय द राईट टेम्पलेट फ्रॉम द गिव्हन ऑप्शन। तर फिफ्थ नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे जे याच्यामध्ये तुम्हाला टेम्पलेट दिसत आहे त्यामध्ये सेकंड याच्यावर क्लिक करायचं आणि सबमिट करायचं। त्यानंतर सिक्स नंबरचा क्वेश्चन आहे हाऊ कॅन यू इन्सर्ट कमेंट इन MS Word टू प्रोव्हाइड फीडबॅक ऑन ॲडिशनल इन्फॉर्मेशन इन डॉक्युमेंट? तर याच्यामध्ये आहे राईट क्लिक ऑन द टेक्स्ट, चूज ॲड कमेंट। त्यानंतर पाहूया 7 नंबरचा क्वेश्चन व्हेन कोलॅबरेटिंग ऑन ए डॉक्युमेंट व्हॉट इज द पर्पज ऑफ द ॲक्सेप्ट ऑप्शन इन द चेंजेस ग्रुप? तर याचा करेक्ट आन्सर आहे टू अप्लाय सजेस्टेड चेंजेस टू द
डॉक्युमेंट. सबमिट करायचं आहे आन्सर. त्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हेन युजिंग द कम्पेअर कमांड व्हॉट डज इट अलो. 8 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे 4th नंबर, डिफरन्स इन कंटेंट. सबमिट करायचं आहे. त्यानंतर 9th नंबरचा क्वेश्चन आहे, you are attending an event and want to share the experience with friends and family who couldn't be there in person. Which option below allows you to provide them with a real-time view of the event? तर 9 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे a live streaming service on Facebook. 10 नंबरचा लास्ट क्वेश्चन आहे, how can users start फेसबुक लाईव्ह सेशन. तर याच्यामध्ये बाय क्लिकिंग गो लाईव्ह स्टेटस अपडेट अशा प्रकारे नॉलेज चेकचे क्वेश्चन्स आपल्याला इथे एंड करायचे आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण डू इट युअर सेल्फ बघणार आहे. स्टार्ट एक्झाम करायचं. फर्स्ट क्वेश्चन आहे, in the given document select text business contract apply standard red font color home tab font group आणि font color. यामधून आपल्याला रेड हा फॉन्ट कलर अप्लाय करायचा आहे. तर आपण या ठिकाणी याला मॅक्झिमाइज करून घेऊ आणि याला सिलेक्ट करायचं आहे. बिझनेस कॉन्ट्रॅक्टला सिलेक्ट करायचं आहे आणि फॉन्ट कलरमधून तुम्हाला रेड हा फॉन्ट कलर द्यायचा आहे. सबमिट. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट बिझनेस कॉन्ट्रॅक्ट. बिझनेस कॉन्ट्रॅक्ट हे टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला बोल्ड करायचं आहे. त्याला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट करून या ठिकाणी बोल्ड करायचं आहे. सबमिट करायचं आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट डिस्क्रिप्शन ऑफ सर्व्हिसेस. डिस्क्रिप्शन ऑफ सर्व्हिसेस हा टेक्स्ट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. खाली यायचं. खाली या ठिकाणी डिस्क्रिप्शन ऑफ सर्व्हिसेस आहे. तर याला बोल्ड करायचं आहे. मेक इट बोल्ड. इथे बोल्डवर क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. ओके. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे, फोर्थ क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट बुलेटेड लिस्ट. बघा या डॉक्युमेंटमध्ये बुलेटेड लिस्ट आहे पॉईंट नंबर 3 मध्ये. तर हा पॉईंट नंबर 3 मधलं हे बुलेटेड लिस्ट सिलेक्ट करायचं आहे. चेंज द बुलेटेड लिस्ट टू द नंबरिंग. नंबरिंगमध्ये चेंज करायचं आहे. तर इथे नंबरिंग आहे, यावर आपल्याला एकदा क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. त्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन. पाचवा क्वेश्चन स्टार्ट करूया आपण. स्टार्ट एक्झाम. In the given document select the title. Select the title row of the table and change its font size 20 using font size. तर जो टेबल आहे त्याचा जो पहिला टायटल रो आहे हा सिलेक्ट करायचा या पद्धतीने आणि सिलेक्ट केल्यानंतर त्याचा फॉन्ट साईज आपल्याला 20 करायचा आहे. या ठिकाणी 20 करायचा आणि त्यानंतर सबमिट करायचं. रिट्राय आलेला आहे. रिट्राय आल्यानंतर पुन्हा सोडवायचा क्वेश्चन. सिलेक्ट द टायटल रो ऑफ द टेबल. तर हा टायटल रो आहे टेबलचा, याला सिलेक्ट करायचा आहे आणि फॉन्ट साईज 20 करायचा आहे. या ठिकाणी जाऊन फॉन्ट साईज 20 करायचं आहे. त्यानंतर क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. क्वेश्चन नंबर 6 आहे. स्टार्ट एक्झाम. टू क्रिएट ॲन एरर फ्री वर्ड डॉक्युमेंट. To create an error-free Word document, open provided Word file, go to the Review tab, Spelling and Grammar and ignore all. तर रिव्ह्यूमध्ये जायचं आहे. त्यानंतर स्पेलिंग अँड ग्रामर यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे इग्नोर ऑल नावाचं ऑप्शन येते. ते बघा इग्नोर ऑल नावाचं ऑप्शन या ठिकाणी खाली आलेला आहे. यावर क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर मग आपल्याला सबमिट करायचं आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 आहे. टू चेक अ डॉक्युमेंट इन द करेक्ट लँग्वेज.
गो टू द रिव्ह्यू टॅब अंडर द स्पेलिंग अँड ग्रामर. तर बघा रिव्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे आणि स्पेलिंग अँड ग्रामर यामध्ये जायचं आहे. क्लिक ऑन द गिवन लँग्वेज. त्यानंतर गिवन लँग्वेजवर क्लिक करायचं आहे. चूज इंग्लिश लँग्वेज. तर इथे लँग्वेजवर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला इंग्लिश लँग्वेज या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायची आहे. तर बघा इंग्लिश लँग्वेज आपण या ठिकाणी सिलेक्ट करूया. त्यानंतर ओके करायचं आहे आणि सेट ॲज डिफॉल्ट ॲज आणि ओके करायचं आहे. तर आपण ओके केलेलं आहे. ओके केल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. क्वेश्चन झालेला आहे. क्वेश्चन नंबर 8 आहे. स्टार्ट एक्झाम. टू ॲड कमेंट ऑर सजेशन टू द गिवन डॉक्युमेंट. तर या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला गो टू द रिव्ह्यू टॅब, सिलेक्ट द हिस्टॉरिकल प्लेसेस इन इंडिया टू ॲड युअर सजेशन, क्लिक ऑन न्यू कमेंट. तर न्यू कमेंटमध्ये जाऊन आपल्याला कमेंट ॲड करायची आहे. तर याला हिस्टॉरिकल प्लेसेसला सिलेक्ट करायचं आणि रिव्ह्यू टॅबमध्ये जाऊन न्यू कमेंट नावाचं ऑप्शन आहे यावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला कमेंट द्यायची आहे. तर या ठिकाणी आपण कमेंट कुठली पण देऊ शकतो. नाईस अशी कमेंट देतो आहे मी इथे, नाईस. आणि कमेंट दिल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. त्यानंतर आहे 9वा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. इफ मल्टिपल पीपल आर वर्किंग ऑन वन डॉक्युमेंट. इफ multiple people working on one document, you want to see all the changes they are making, open the given document, go to the review tab, click on track changes. तर रिव्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्याला ट्रॅक चेंजेसवर क्लिक करायचं आहे आणि त्यामधला पहिला ऑप्शन घ्यायचा आहे. आपल्याला फर्स्ट ऑप्शन घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. 9वा क्वेश्चन झालेला आहे. क्वेश्चन नंबर 10. 10वा क्वेश्चन आहे. टू ॲक्सेप्ट द चेंजेस इन द गिवन डॉक्युमेंट, गो टू द रिव्ह्यू टॅब. रिव्ह्यू टॅबवर जायचं आहे. तर बघा याला पुन्हा आपल्याला रिव्ह्यू टॅबवर जायचं आहे. चेंजेस ग्रुप ॲक्सेप्ट. तर चेंजेस ग्रुपमध्ये बघा या ठिकाणी चेंजेस ग्रुपमध्ये ॲक्सेप्ट नावाचा ऑप्शन आहे. यावर क्लिक करायचं आहे. ॲक्सेप्ट अँड मूव्ह टू द नेक्स्ट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. किंवा आपल्याला सांगितलेलं आहे ॲक्सेप्ट ऑल चेंजेस यावर सुद्धा तुम्हाला. तर बघा ॲक्सेप्ट ऑल चेंजेस यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपला 10वा क्वेश्चन झालेला आहे. त्यानंतर यस करायचं आणि एंड एक्झाम करायचं. एंड एक्झाम या ठिकाणी टाईप करायचं आहे, कन्फर्म करायचं आहे. तर आपलं या ठिकाणी डू इट युअर सेल्फ हे कंप्लीट झालेलं आहे. यानंतर पाहूया सिम्युलेशन्स क्वेश्चन्स. स्टार्ट करूया. यामध्ये टोटल 2 क्वेश्चन्स आहे. इट इज व्हेरी important to check for spelling mistake before submitting any document to the client. Hence check the spelling mistake in the given document. तर स्टार्ट करूया. याच्यामध्ये आपल्याला रिव्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे. स्पेलिंग ग्राफर चेक करायचं आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे. टेम्पलेट कॅन इज और वर्कलोड अँड दे इन्क्रीज एफिशियन्सी इन मायक्रोसॉफ्ट वर्ड. सर्च फॉर एन ऑनलाइन टेम्पलेट बुकमार्क अँड सिलेक्ट द टेम्पलेट. क्रिएटिव्ह बुकमार्क अँड क्रिएट इट. तर त्याच्यामध्ये इथे सिलेक्ट करायचं आहे सर्च बारमध्ये आणि क्रिएटिव्ह बुकमार्क घ्यायचा आहे. अशा प्रकारे एक्झाम एंड करायची आहे. ओके करायचं आहे. ओके. त्यानंतर सेशन एंड टेस्ट आहे. त्यानंतर पहिला प्रश्न स्टार्ट करूया. द सिस्टीम युनिट, ऑल्सो नोन ॲज द सिस्टीम चॅसिस,
is a container that houses of most of the electronic component which make up computer system. तर पहिल्याचा करेक्ट आन्सर आहे ट्रू. देन सेकंड क्वेश्चन आहे फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ पर्सनल कम्प्युटर एक्सेप्ट प्रायमरी सिस्टीम. थर्ड आहे अल्ट्राबुक्स आर ऑल्सो नोन ॲज अल्ट्रा पोर्टेबल्स और मिनी नोटबुक्स. अँड फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे विथ दिस सिस्टीम इनपुट अँड आउटपुट डिव्हाइसेस आर लोकेटेड आउटसाइड द सिस्टीम युनिट कॉल्ड डेस्कटॉप सिस्टीम. एंड करायची एक्झाम. त्यानंतर अशा प्रकारे आपल्या सेशन नंबर 19 मधले सर्व प्रश्न इथे संपलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.